नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून डोक्यात होतं, की तुम्हाला स्ट्रेट ऑफ होर्मुझ नेमकं काय हे सांगावं. पण थोडं वेळेच्या अडचणीमुळं वेळ नाही मिळाला. त्यामुळे आज हा व्हिडिओ घेतोय, की स्ट्रेट ऑफ होर्मुझ म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी ही जगाची डोकेदुखी का आहे? हे खूप इंटरेस्टिंग वाक्य मी या ठिकाणी लिहिलंय बघा. जागतिक अर्थव्यवस्थेची नाडी होर्मुझची सामुद्रधुनी. म्हणजे थोडक्यात काय? हजारो मैल दूर असलेली 33 किलोमीटर रुंदी असणारी, फक्त 33 किलोमीटर, 33 किलोमीटर रुंदी असणारी जी होर्मुझची कोंडी आहे, ही आपल्या घरातील स्वयंपाकाचं बजेट कसं काय ठरवू शकते? ॲक्चुअलमध्ये ठरवते. कारण लक्षात घ्या, भारताला जेवढा एल-पी-जी लागतो, त्या लागलेल्या एल-पी-जी पैकी 40% एल-पी-जी आपण आयात करतो. भारताला जवळपास महिन्याला 30 लाख टन एल-पी-जी लागतो. त्या 30 लाख टनापैकी आपण 60% एल-पी-जी आयात करतो. 40% एल-पी-जी आपण स्वतः प्रोड्यूस करतो. बरं, हा जो 60% एल-पी-जी आपण आयात करतो, यापैकी 90% एल-पी-जी फक्त कुठनं येतो? तर 90% एल-पी-जी येतो या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधनं. होर्मुझची सामुद्रधुनी. खूप महत्त्वाचं सिग्निफिकन्स आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे नेमकी कुठं आहे? काय आहे? आपण जास्त टेक्निकॅलिटीमध्ये न जाता सर्वसामान्य विद्यार्थ्याला सुद्धा कळेल या पद्धतीने याला आपण समजून घ्या. चला, स्ट्रेट ऑफ होर्मुझची सामुद्रधुनी आपल्या घरातील स्वयंपाकाचं बजेट कसं काय ठरवू शकते? इंटरेस्टिंग पार्ट आहे. त्याच्या अगोदर मला तुम्हाला हे दाखवायचंय, की समुद्रातून नेमकी आहे कुठं आणि कसं डिसाईड करते. या ठिकाणी बघा, तुमच्या लक्षात येत असेल, हा या बाजूचा इराण आहे, हा सौदी अरेबिया आहे, या ठिकाणी भारत आहे आणि हा आफ्रिका कॉन्टिनेंट बघा. हा एवढा पार्ट जो हा आफ्रिकन कॉन्टिनेंट आहे. हा सौदी अरेबिया प्लस अदर कंट्रीज आहेत. हा इराण हा पार्ट आहे. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हा जो पार्ट आहे हा इस्रायल आहे. बरोबर आहे. वेस्ट बँक आणि सगळा पार्ट. तर नेमकं या सगळ्या पार्टमध्ये जर तुम्ही सगळा विचार केला तर स्ट्रेट ऑफ होर्मुझ नेमकं आहे कुठं? स्ट्रेट ऑफ होर्मुझ आहे या पर्टिक्युलर ठिकाणी. जर आपण आणखीन खोलात जर जाऊन पाहितलं, तुमच्या लक्षात येईल. हा मॅप एकदम लक्ष देऊन पहा. बघा, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, की स्ट्रेट ऑफ होर्मुझ कुठे या पर्टिक्युलर ठिकाणी आहे. बरोबर. आता एका बाजूला इराण आहे. एका बाजूला कंप्लीट इराण आहे. या बाजूला सौदी अरेबिया आहे. आणि सौदी अरेबिया असताना कुवेत, बहरीन, कतार, युएई. युएई म्हणजे काय? तुम्ही जर दुबई म्हणता ना, तर ॲक्चुअली दुबई म्हणजे हे 7 शेकडोम. थोडक्यात काय? युएई, युनायटेड अरब एमिरेट्स. यामध्ये 7 महत्त्वाचे प्रांत येतात. त्या 7 महत्त्वाच्या प्रांतांपैकी एक प्रांत दुबई आहे. तुम्ही आणखीन एक महत्त्वाच्या प्रांताचं नाव ऐकलं असेल, जे आहे अबुधाबी. असे 7 प्रांत आहेत. तो वेगळा विषय आपण नंतर स्टडी करूया. पण आता लक्षात घ्या, इथं काय आहे, तर या ठिकाणी अ, हे जे आहे, हे युएई या वरती हा ओमानचा पार्ट, हा सगळा पार्ट ओमानचा आहे. बरोबर आहे. या बाजूला. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर या सगळ्या पार्टवरती स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा एवढा पट्टा आहे. बरोबर आहे. आणि काय होतंय, या बाजूला सगळे जहाज अडकलेले आहेत, या बाजूला सगळे जहाज अडकलेले आहेत. आणि हे का महत्वाचं आहे, तर लक्षात घ्या. तुम्ही स्वतः विचार करा ना. मला सांगा, समजा सौदी अरेबियामध्ये ऑइल बनलंय, बहरीनमध्ये ऑइल बनलंय, कुवेतला ऑइल बनलंय, इराकमध्ये ऑइल बनलंय, इराणमध्ये ऑइल बनलंय. आता या सगळ्या लोकांना ऑइल ही जी पर्टिक्युलर गोष्ट आहे, ऑइल आपण काय करू शकत नाही, तर ऑइल आपण कोणत्याही पद्धतीने जमिनीवरून ट्रान्सपोर्ट करू शकत नाही, विमानानं ट्रान्सपोर्ट करू शकत नाही. ऑइल हे खूप वजनदार असतं. ऑइलला ट्रान्सपोर्ट करायला सगळ्यात मेन गोष्ट काय अपेक्षित आहे? पाण्यावर ट्रान्सपोर्टेशन केलं जाऊ शकतं. म्हणजे मी हे जे गोल केलेले भाग आहेत, सगळे मध्य पूर्व आशियामधले सगळे देश आहेत. या सगळ्या देशांनी जे ऑइल प्रोड्यूस केलेलं आहे, हे ऑइल केलेलं प्रोड्यूस ते कुठं आणतील? पर्शियन गल्फमध्ये आणतील. करेक्ट आहे. सगळीकडनं येणार ऑइल कुठं? पर्शियन गल्फमध्ये येईल आणि पर्शियन गल्फमधनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं हे ऑइल कुठे येईल? अरेबियन सी मध्ये येईल. बरोबर आहे. आणि अरेबियन सी मधनं मग सगळ्या भागाकडे जाईल. हे लक्षात घ्या. या सगळ्या प्रदेशामधनं येणारं जे ऑइल आहे, हे या ठिकाणावरनं इकडे ट्रान्सपोर्ट होत जाणार आहे. मध्य पूर्व आशियासाठी, परकीय व्यापारासाठी हे अत्यंत महत्वाचा भाग आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. आणि भारतासाठी येणारा सगळ्यात मेजर क्रूड ऑइल जे आहे, हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधनं येतं. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची जर कोंडी झाली, जर अडचण आली, तर आपल्या घरातलं स्वयंपाकाचं बजेट बिघडतं म्हणजे बिघडतं. चला, आपण नेमकं थोडं आणखीन टेक्निकॅलिटीमध्ये जाऊया. तुम्हाला लक्षात आलं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ नेमकं कुठं आहे? याला थोडं क्लीन करतो. पहा, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ कुठं आहे? या पर्टिक्युलर ठिकाणी आहे. आणि हा सगळा मध्य पूर्व आशियाचा पार्ट आहे. मध्य पूर्व आशिया. आणि या ठिकाणी मी तुम्हाला आणखीन दाखवतो बघा. या बाजूला
आता जास्त क्लिअर असेल. आफ्रिका खंड, त्यानंतर हा सगळा मध्य पूर्व आशियाचा पार्ट, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, भारत आहे. बरोबर. या ठिकाणी श्रीलंका आहे. म्हणजे इकडनं निघलेलं तेल हे श्रीलंका, मालदीव या भाग करून परत कुणीकडे जातं? ईस्ट एशियामध्ये जातं. बरोबर. साऊथ ईस्ट एशियन नेशन, आसियान कंट्रीज, थायलंड, मलेशिया, फिलिपाईन्स, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, हे सगळे जे देश आहेत त्यांना सुद्धा लागणारं जे ऑइल कुठनं जातं? या सगळ्या प्रदेशामधनं या भागात हे ऑइल जातं. यावेळेस स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे अत्यंत महत्वाचं आहे, जे जगाची डोकेदुखी ठरू शकतं. बघा, सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, एक-एक पॉइंट आपण समजून घ्या. आता या ठिकाणी काय, की भौगोलिक रचना कशी आहे, तर एका अत्यंत अरुंद चोक पॉइंटची निर्मिती आहे. चोक म्हणजे काय, की ज्या ठिकाणी आपल्या गोष्टी अशा अडकून पडतात. चोक पॉइंटची निर्मिती म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, हा तुमचा खूप महत्वाचा व्यापारी मार्ग आहे आणि या ठिकाणी चोकिंगची परिस्थिती निर्माण होते, कारण हा खूप छोटा, एकदम अरुंद पार्ट आहे, एकदम नॅरो पर्टिक्युलर पार्ट आहे. म्हणजे तुम्ही या भागाची जर समजा रुंदीचा विचार केला, विड्थचा विचार केला, तर याची एकूण रुंदी फक्त 33 किलोमीटर आहे. किती आहे? फक्त 33 किलोमीटर आहे आणि 33 किलोमीटर असताना सुद्धा प्रत्यक्ष वाहतुकीसाठी जहाजांच्या येण्या आणि जाण्याच्या दिशेला प्रत्येक दिशेला फक्त 3 किलोमीटरचे मार्ग आहेत. म्हणजे या बाजूने जाताना 3 किलोमीटर आणि या बाजूने येताना 3 किलोमीटर, म्हणजे 33 पैकी फक्त 3-3 किलोमीटर एवढाच रुंद पट्टा त्या ठिकाणी अवेलेबल आहे. इतर ठिकाणी त्या देशांच्या कोस्ट गार्ड असतात, त्या देशाच्या सीमेत आपण जाऊ शकत नाही, एंट्री करू शकत नाही. या कारणामुळे प्रवास करण्यासाठी फक्त आणि फक्त 3-3 किलोमीटरचा तो पर्टिक्युलर रुंद पट्टा आहे, ज्यामधनं तुम्हाला एवढ्या जगाच्या तेलाची आयात आणि निर्यात करावी लागते. महत्वाची गोष्ट, भौगोलिकदृष्ट्या हे क्षेत्र अरुंद असल्यामुळे कोणतीही लष्करी किंवा राजकीय हालचाल या जागतिक जलमार्गाला खूप सहज ब्लॉक करू शकते. एवढं छोटे. मग तुम्ही विचार करा ना, समजा आपण एकदा परत मागच्या स्लाइड वरती जाऊया, एकदा लक्ष द्यायचं. समजा तुम्ही विचार केला, की नाही, नाही त्याला काय होतंय, आपण काय करूया, आपण या पर्टिक्युलर ठिकाणावर आपण जहाज घेऊनच जाऊया. ठीक आहे, तुम्ही जहाज घेऊन जाऊ शकता. पण महत्वाची गोष्ट काय, की इराणने जर कंटिन्यू या ठिकाणी मिसाईलनं जर हमला केला, तर तुम्ही इथं या पर्टिक्युलर ठिकाणी तुमच्या जहाजाला वाचविण्यासाठी जे थाड, बरोबर आहे. थोडक्यात काय, की जे राडार्स आहेत, जे अँटी बॅलिस्टिक मिसाईलचे राडार यंत्रणा आहेत, या यंत्रणा या ठिकाणी तेवढे इफेक्टिव्हली काम नाही करू शकत. कारण त्या ठिकाणी त्याला ते डिप्लॉय करणं, इन्स्टॉल करणं, मग त्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या मिसाईलला कंट्रोल करणं, हे खूप डिफिकल्ट होऊन जातं. आणि महत्वाची गोष्ट आहे, की तुम्ही या ठिकाणावरनं ज्वारी, बाजरी, गहू घेऊन जात नाहीयेत, कार घेऊन जात नाही. या ठिकाणावरून मेजरली तुम्ही ऑइल घेऊन जाताय, जे एवढं ज्वलनशील आहे, की आजूबाजूला कुठं ठिणगी जरी पडली, तरी सुद्धा सगळं ऑइलचं टँकरचे टँकर पेट घेऊ शकतं, जे आपल्याला परवडणारं नाहीये. म्हणजे तुम्ही या ठिकाणावरनं जर राजकीय किंवा लष्करी कोणत्याही प्रकारचं टेन्शन क्रिएट झालं, तर तुम्ही या ठिकाणावरनं मूव्हमेंट करण्याची कोणती रिस्क घेऊ शकत नाही. ही रिस्क घ्या, ट्रम्प म्हणो किंवा जगातला कोणताही व्यक्ती म्हणो, हे तुम्हाला रिस्की पडतं, कारण इराण कंटिन्यू या ठिकाणी हमला करत राहू शकतं. एवढी अरुंद जागा आहे आणि त्या मिसाईलला काउंटर करण्यासाठी जे राडार्स आहेत, ते तेवढ्या इफेक्टिव्हली या ठिकाणी डिप्लॉय करणं हे अवघड आहे. मग अ, या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला जगाचा ऑइल चोक पॉइंट, चोक म्हणजे माहिती तुम्हाला, चोक म्हणजे अडकणं, बरोबर आहे. तर या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला जगाचा ऑइल चोक पॉइंट का म्हणलं जातं? ऊर्जेचा महापूर पण एक अरुंद मार्ग का म्हणलं जातं? तर लक्षात घ्या, दररोज 20 ते 25% जागतिक कच्च्या तेलाची वाहतूक फक्त याच मार्गावरनं होते. डेली जगाला जेवढं तेल लागतं त्यापैकी जवळपास 25% तेल फक्त या एका स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरनं जातं. म्हणजे विचार करा, जेव्हापासून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद आहे, तेव्हापासून जगाला लागणारा 25% तेलाचा साठा सप्लाय झालेला नाहीये. कुठनं सप्लाय होतो? सौदी अरेबिया, इराक, कुवेत, UAE, कतार आणि इराण. आणि हा कुठं जातो? तर बघा, जे सगळ्यात महत्त्वाचे पॉवर इंजिन्स आहेत. टेक्निकली आपण पाहायला गेलं तर युरोपियन युनियन असेल, या ठिकाणची इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी मंदावलेली आहे. बरोबर आहे. अमेरिकेतील इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटी मंदावलेली आहे. का? कारण इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट मॅन्युफॅक्चरिंग, ज्याला सगळ्यात जास्त एनर्जी लागते, तर हे सध्या देश त्या लेव्हलला मॅन्युफॅक्चरिंग करत नाहीत, जे ते फर्स्ट किंवा सेकंड वर्ल्ड वॉरच्या अगोदर करायचे. म्हणजे आता या पर्टिक्युलर मोमेंटला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की जे पॉवर हाऊसेस आहेत, मॅन्युफॅक्चरिंग हब्स आहेत, की ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंग होते, ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे, खूप जास्त एनर्जीची गरज आहे, एम्प्लॉयमेंट खूप त्यावर डिपेंडेंट आहे. असे चीन, जापान, भारत, जापान, साऊथ कोरिया, बांगलादेश, पाकिस्तान, हे देश ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त ऊर्जा लागते, ज्या ठिकाणावरून जगभरात लागणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग गोष्टींचा सप्लाय ज्या ठिकाणावरून होतो,
त्यांना हे ऑइल पोहोचू शकत नाही. आशियाई देशांचं अवलंबित्व सगळ्यात जास्त यावरती आहे. युरोपियन युनियनला जो तेल आहे तो रशियामध्ये डायरेक्टली जातो. अमेरिका स्वतःला लागणारं मेजर ऑइल काय करतो? स्वतः प्रोड्यूस करतं. त्यामुळे जगातील सर्वाधिक इंधन साठे आणि आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था यांना जोडणारा हा एकमेव सर्वात महत्त्वाचा धागा आहे. तुम्ही जर उत्तर लिहिणार असाल, तर हे तुमच्या उत्तराचं इंट्रोडक्शन असायला हवं. जगातील सर्वाधिक इंधन साठे असणारा प्रदेश आणि आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था यांना जोडणारा एक सगळ्यात महत्त्वाचा धागा आहे. यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ अत्यंत महत्त्वाचं ठरतं. थोडं स्टॅटिस्टिक्स आहे. होर्मुझ का महत्वाचं आहे? तर भारताला लागणाऱ्या कच्च्या तेलाच्या एकूण गरजेपैकी आपली जी रिक्वायरमेंट आहे, या एकूण गरजेपैकी जवळपास 40% सप्लाय हा स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधनं होतो. आणि भारत जे एकूण एलपीजी आयात करतं, भारत जवळपास 60% स्वतःच्या गरजेच्या 60% एलपीजी आयात करतं. या 60% 90% एलपीजी हे याच स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधनं येतं. यामुळे विचार करा स्ट्रेट ऑफ होर्मुझ किती महत्वाचं आहे. मग या ठिकाणी थोडा जरी परिणाम झाला तरी भारतामध्ये भारतामध्येच नाही, ही पळापळ फक्त आपला मीडिया आपल्या इथलची दाखवते. ही पळापळ सध्या आसियान कंट्रीज असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, इव्हन जे मेजर इकॉनॉमीज आहेत, चीनमध्ये सुद्धा या तेलाचा खूप मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. कारण चीन सुद्धा खूप मोठं तेलाचा आयातदार आहे. त्याच्या स्वतःच्या गरजा जरी भागत असल्या तरी इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी, ऑइलच्या किमती चेकमध्ये ठेवण्यासाठी आणि तुमच्या इंडस्ट्रीजची गरज भागवण्यासाठी प्रत्येक देशाला आयात करावं लागतं. जसं आपण पाहतो की एलपीजी 40% आपल्या गरजेपैकी आपण स्वतः प्रोड्यूस करतो. पण त्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या एकूण एलपीजीच्या गरजेच्या 60% आयात करावं लागतं. त्या 60% 90% हे कुठनं येतं? स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधनं येतं. यामुळे हा जगाचा चोक पॉइंट आहे. सध्याची स्थिती काय आहे? इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातील लष्करी तणावामुळे युद्धसदृश्य परिस्थिती आहे. बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आयआरजीसी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं सरळ क्लिअर केलं, की या ठिकाणावरून कोणतंही जहाज गेलं, आम्ही त्यावरती हमला करू. त्यांनी सरळ सांगितलं, कोणत्याही देशाचं असो, आम्ही त्याला त्या ठिकाणावरून जाऊ देणार नाही. इव्हन चीन, जो सध्या इराणचा मित्र पक्ष असणारा देश आहे, काल त्या ठिकाणी दुसऱ्या जहाजावर हमला करत असताना चीनच्या जहाजाला भीती वाटल्यामुळे चीनचं जहाज परत त्या मार्गावरनं वापस फिरलेलं आहे. क्षेपणास्त्र हल्ले, व्यापारी जहाजांवर हल्ले आणि सागरी सुरुंग इराणकडनं समुद्रात नेव्हल माइन्स पेरल्याच्या बातम्या जेव्हा 3 किलोमीटरचा मार्ग अत्यंत धोकादायक बनलेला आहे. आणि इराणकडं अंडर वॉटर असणाऱ्या ज्या छोट्या-छोट्या मिसाईल टाइपच्या सबमरीन्स आहेत. त्यामुळे हे खूप जास्त डिफिकल्ट होऊन बसलेलं आहे. या ठिकाणावरून तुम्ही गोष्टी घ्याव्या का? भारताची धोरणात्मक योजना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं स्वतःचं प्रोडक्शन वाढविणं. आपण एलपीजी प्रोडक्शन 25% नी वाढवलेलं आहे. होर्डिंग बंद करणं, इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट लागू करणं, बुकिंगचे नियम आपण बदलले आहेत. अगोदर तुम्हाला एलपीजी गॅस बुक करताना 21 दिवसात बुक करता येत होतं. 25 दिवसांवरती नेलेला आहे. महत्त्वाची गोष्ट एलपीजीच्या वापरात आपण जो कमर्शियल यूज होता त्याला आपण बंद करून घरगुती वापराला प्राधान्य दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण अल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जी शोधत आहोत, ज्यामध्ये आपल्याला अमेरिका मदत करत आहे, की आपण इतर कोणत्या ठिकाणावरून आपली एनर्जी मॅक्सिमम सिक्युअर करू शकतो. जेणेकरून भविष्यात या पद्धतीनं जर कधी घडलं, तर आपण त्याला कसं तोंड देऊ शकतो. ही पहिली वेळ नाही, की ज्यावेळेस जगाला ऑइल शॉकला सामोरं जावं लागलेलं आहे. 1973 ला सुद्धा जेव्हा या पद्धतीने गल्फ वॉर छेडलं होतं, 1990 ला सुद्धा ज्या पद्धतीने युद्ध छेडलं होतं, त्यावेळेस सुद्धा ऑइलचं याच पद्धतीने किमती वाढल्या होत्या आणि अवेलेबिलिटी कमी झाली होती. या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला उत्तरात टाकायच्या, पण त्याच्या अगोदर कन्सेप्ट क्लिअर असणं खूप जास्त गरजेचं आहे. थँक